डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही या टोटल टर्मला आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणणार आहोत. त्यासाठी आपण दोन फॉर्म्युले दिलेले होते फॉर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर हे दोन फॉर्म्युले आहेत. डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय कॅपिटल ई इंटू 1 मायनस 2 म्यू. आणि सेकंड फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई इंटू 1 मायनस 2 म्यू. तर या दोन्ही फॉर्म्युल्यावरती बेस्ड न्यूमरिकल्स आपण ह्या थर्ड टाईपमध्ये पाहणार आहोत. तर आज सेकंड जो फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई इंटू 1 मायनस 2 म्यू या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आपण आज न्यूमरिकल्स हे काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही या टोटल टर्मला आपण व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणणार आहोत आणि डेल्टा व्हीला आपण चेंज इन व्हॉल्यूम म्हणणार आहोत. तर हा आहे तुमचा प्रॉब्लेम. अ बार ऑफ क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स 20 by 40 mm and length 500 mm is subjected to axial tensile force of 50 kilonewton. The change in length is 0.2 mm. Determine the volumetric strain and change in volume if mu is equal to 0.30. तर या टाईपचा न्यूमरिकल हा तुमचा 4 मार्क्सचा न्यूमरिकल आहे. तर अगोदरचा दोन टाईप आपण पाहिलेले आहेत. तर त्या दोन टाईपमधला एक न्यूमरिकल आणि या टाईपचा एक न्यूमरिकल हा तुम्हाला एक्झाममध्ये कंपल्सरी आहे. तर इलॅस्टिक कॉन्स्टंटचे एक्झाममध्ये 2 न्यूमरिकल्स आहेत आणि टोटल 4 टाईप्स आहेत. तर 4 टाईपपैकी कुठलेही 2 टाईपचे न्यूमरिकल हे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. मॅक्झिमम एक्झाममध्ये इलॅस्टिक कॉन्स्टंट डिटर्मिनेशन म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी किंवा बल्क मॉड्युलस के हे फाइंड आउट करा किंवा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आणि चेंज इन व्हॉल्यूम हे फाइंड आउट करा. तर आपल्याला बार दिलेला आहे ऑफ क्रॉस सेक्शनल डायमेन्शन 20 by 40. म्हणजे जो काही बार आहे तो बार आपला रेक्टँग्युलर आहे. त्याची विड्थ आहे 20 mm आणि त्याची थिकनेस आहे 40 mm आणि त्या बारची लेंथ आहे 500 mm. तर गिवन डाटामध्ये विड्थ बी दिलेली आहे 200, त्यानंतर थिकनेस दिलेली आहे 40 mm, लेंथ दिलेली आहे 500 mm, लोड ॲक्सियल लोड दिलेला आहे 50 किलोन्यूटन. तर त्या किलोन्यूटनला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेला आहे 50 × 10⁻³ न्यूटन आणि म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.30 आणि चेंज इन लेंथ म्हणजेच डेल्टा एलची व्हॅल्यू दिलेली आहे 0.20 mm. तर एवढा डाटा हा तुम्हाला गिव्हन आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही आणि त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजेच डेल्टा व्ही हे काय करायचं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर 1 by 1 आपण फाइंड आउट करू. ऐकू येत आहे का सर्वांना?
हो सर. तर फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करू. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन म्हणजेच डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे स्मॉल ई इंटू 1 - 2 म्यू. तर आता इथं हाच फॉर्म्युला का बरं युटिलाइज केलेला आहे? तर टेन्साईल फोर्सेस किंवा फोर्सेसच्या व्हॅल्यू किती आहेत? तर फोर्सेसची व्हॅल्यू तुमची एकच आहे. जर तुमच्याकडे 3 फोर्सेसच्या व्हॅल्यूज असतील तर आपण काय करणार आहोत, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड डिवायडेड बाय कॅपिटल ई इंटू 1 - 2 म्यू हा फॉर्म्युला काय करणार आहोत, युटिलाइज करणार आहोत. इथं एकच फोर्स दिलेला आहे, त्याच्यामुळं आपण सेकंड फॉर्म्युला हा युटिलाइज केलेला आहे. डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई इंटू 1 - 2 म्यू. तर स्मॉल ईला आपण काय म्हणतो, कुठल्या टाईपचा स्ट्रेन म्हणतो? लिनियर. तर स्मॉल ई हा तुमचा लिनियर स्ट्रेन असणार आहे. मग लिनियर स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? कारण की आपल्याकडं स्मॉल ई हा गिवन नाहीये. जर डाटा पाहिला, गिवन डाटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये कुठंच स्मॉल ई हा गिवन नाहीये. त्याच्यामुळं फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, स्मॉल ई हा फाइंड आउट करावा लागेल. तर स्मॉल ई इज इक्वल टू फॉर्म्युला काय? डेल्टा डी बाय डी. काय? डेल्टा डी बाय डी. लिनियर स्ट्रेन. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. तर लिनियर स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजे डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा डी डिवायडेड बाय डी म्हणजे लॅटरल स्ट्रेन आहे. लक्षात. तर आपल्याला इथं लिनियर स्ट्रेन काढायचा आहे, लॅटरल नाही. म्हणजेच ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल असेल. डेल्टा एल ची व्हॅल्यू दिलेली आहे का? डेल्टा एल माहित आहे का? 0. तर डेल्टा एल 0.2 दिलेला आहे. एल काय? ओरिजिनल लेंथ. 500. तर 0.2 डिवायडेड बाय 500. तर यावरनं आपल्याला काय भेटेल, स्ट्रेन भेटेल. आणि स्ट्रेनची व्हॅल्यू येईल 4 इंटू 10⁻⁻4. तर ही व्हॅल्यू असेल तुमची स्ट्रेनची व्हॅल्यू. तर आलेली स्ट्रेनची व्हॅल्यू आपण जर या फर्स्ट इक्वेशनमध्ये पुटअप केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही. तर आपल्याला व्हॉल्युमॅट्रिक स्ट्रेन आणि चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही हा एक रेशो काढायचा आहे आणि डेल्टा व्ही ह्याची एक व्हॅल्यू काढायची आहे. तर आता ई भेटलेला आहे. म्यू माहिती आहे का आपल्याला, पॉयझन्स रेशो? हो माहिती. तर 0.3 ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे या इक्वेशन मधल्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहीत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण या इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यूज पुटअप करून व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही ही टर्म काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. तर नेक्स्ट स्टेपमध्ये बाय युझिंग इक्वेशन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई इंटू 1 - 2 म्यू ह्याच्यामध्ये आपण ऑल व्हॅल्यूज पुटअप करून व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन हा डिटरमाइन करू शकतो. डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही, तर ई ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 4 इंटू 10⁻⁻4 इंटू 1 - 2 इंटू 0.3. तर म्यूची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 0.3. तर राईट साईड जर सॉल्व केली तर आपल्याला आन्सर भेटेल 1.6 इंटू 10⁻⁻4. युनिट काय असेल ह्याचं?
युनिट काय असेल? युनिट नसते. तर स्ट्रेन आहे किंवा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे, कुठल्याही टाईपचा जर स्ट्रेन असेल तर ती युनिटलेस क्वांटिटी असणार आहे. मग व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असू द्या, लिनियर स्ट्रेन असू द्या, लॅटरल स्ट्रेन असू द्या, त्याच्यामुळं ही क्वांटिटी ही युनिटलेस क्वांटिटी असणार आहे. तर व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई इंटू 1 - 2 म्यू. तर या इक्वेशनमध्ये आपण काय करणार आहोत? व्हॅल्यूज पुटअप करणार आहोत. तर स्मॉल ई आपण फाइंड आउट केलेला आहे 4 × 10⁻⁻⁴. 1 - 2 इंटू म्यूची व्हॅल्यू आहे 0.3. तर त्यावरनं आपल्याला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन भेटणार आहे 1.6 × 10⁻⁻⁴. नेक्स्ट आपल्याला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? चेंज इन व्हॉल्यूम. तर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे? डेल्टा व्ही हा कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असेल मग? बार कसला आपला सर्क्युलर आहे का रेक्टँग्युलर आहे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर आहे, त्याच्यामुळं व्हॉल्यूम ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला असेल? हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर बार? व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं? व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय असतंय? घनफळ झालंय का? त्यासाठी आपल्याला तिन्ही व्हॅल्यूज ह्या माहीत आहेत. तर चेंज इन व्हॉल्यूम, तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू ई इंटू 1 - 2 म्यू. तर ही राईट साईड ही आपण काय केलेली आहे? कॅल्क्युलेट केलेली आहे. ती आलेली आहे 1.6 × 10⁻⁴. तर ही राईट साईड तशीच आपण पुटअप करणार आहोत. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁴. तर व्हॉल्यूम रेक्टँग्युलर सेक्शन आहे. तर रेक्टँग्युलर सेक्शन असल्यामुळे व्हॉल्यूम इज इक्वल टू एल इंटू बी इंटू थिकनेस किंवा हाईट. याच्यावरनं आपण व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन हे आपल्याला काय होणार आहे? कॅल्क्युलेट होणार आहे. तर लेंथ दिलेली आहे आपल्याला 500, विड्थ आहे 20 आणि थिकनेस आहे 40. तर 500 × 20 × 40, तर आपलं व्हॉल्यूम येणार आहे 400 × 10⁻³ mm³. तर हे असेल तुमचं व्हॉल्यूम 400 × 10⁻³ mm³. तर आलेली व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपण या व्हीच्या ठिकाणी काय करणार आहोत? पुटअप करणार आहोत. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय 400 × 10⁻³ इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁴. तर डेल्टा व्ही काढायचा आहे, त्यासाठी ही 400 × 10⁻³ आपण राईट साईडला घेऊन जाणार आहोत. तर डेल्टा व्ही येईल तुमचा 64 mm³. तर चेंज इन व्हॉल्यूम आहे, त्याच्यामुळं युनिट असणार आहे mm³. तर चेंज इन व्हॉल्यूम असेल 64 mm³. तर परत एकदा बघू आपण चेंज इन व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं आहे. तर बाय युझिंग इक्वेशन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू ई इंटू 1 - 2 म्यू. तर ही जी काही राईट साईड आहे, ही राईट साईड आपण ह्याच्या अगोदरच्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे. ती आलेली आहे 1.6 × 10⁻⁴.
तर ती व्हॅल्यू आपण फक्त इथं काय केलेली आहे, इक्वेशनमध्ये पुटअप केलेली आहे. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻⁴. तर आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. तर इथं एरिया काय असणार आहे, बी इंटू टी असेल, इंटू लेंथ, किंवा रेक्टँग्युलर सेक्शनचं व्हॉल्यूम एल इंटू बी इंटू टी किंवा एच, हाईट किंवा थिकनेस. तर या तिन्ही व्हॅल्यूज पुटअप करून आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार आहोत. 500 इंटू 20 इंटू 40 इज इक्वल टू 400 इंटू 10⁻³ हे येईल तुमचं व्हॉल्यूम. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्हॉल्यूम 400 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻⁴. त्याच्यावरनं तुम्हाला डेल्टा व्ही भेटेल 64 mm³. तर चेंज इन व्हॉल्यूम आहे, त्यामुळं युनिट असेल mm³. तर कळालं चेंज इन व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं. तर चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे फक्त डेल्टा व्ही असेल आणि व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही असेल. जर बार हा सर्क्युलर असेल तर व्हॉल्यूम कसं काढायचं, सर्क्युलर बार जर असेल तर व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करायचं. तर हा होता तुमचा फर्स्ट टाईपचा न्यूमरिकल, ज्यामध्ये तुम्हाला म्यूची व्हॅल्यू आणि डेल्टा एलची व्हॅल्यू काय मेन्शन आहे. या म्यूच्या व्हॅल्यूवरनं आणि डेल्टा एलच्या व्हॅल्यूवरनं आपण पहिल्यांदा स्ट्रेन कॅल्क्युलेट केलेला आहे स्मॉल ई, आणि आलेली स्मॉल ईची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेली आहे. आणि डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही म्हणजे व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन हा फाइंड आउट केलेला आहे. आणि त्यानंतर व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन 1.6 इंटू 10⁻⁻⁴ हा तुमचा व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन येईल. आणि त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी तेच इक्वेशन आपण युटिलाइज केलेलं आहे, आणि त्यामध्ये व्हॉल्यूमची व्हॅल्यू ही आपण काय करणार आहोत, पुटअप करणार आहोत. तर रेक्टँग्युलर सेक्शन आहे, त्यामुळे व्हॉल्यूम येईल तुमचं एल इंटू बी इंटू टी. जर सर्क्युलर बार असेल तर त्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा वेगळा असणार आहे. तर आलेली व्हीची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुटअप करून डेल्टा व्ही कॅल्क्युलेट करणार आहोत 64 mm³. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम पाहू. नियरली सेम आहे, फक्त फर्स्ट स्टेप थोडीशी डिफरंट आहे. A bar of cross-sectional dimensions 20 by 20 mm and length 1.5 meter is subjected to axial tensile force of 12 kilonewton. Determine volumetric strain and change in volume if mu is equal to 0.25 and E is equal to 200 kilonewton per mm². तर न्यूमरिकल सेम आहे, फक्त स्लाइट चेंजेस आहेत. ते चेंजेस कुठले ते आपण पाहू. तर गिवन डाटामध्ये थोडेसे चेंजेस आहेत. तर विड्थ दिलेली आहे 20 mm, थिकनेस दिलेली आहे 20 mm, लेंथ 1.5 मीटर दिलेली आहे, त्याला आपण
mm मध्ये कन्वर्ट केलेला आहे, तर ती येईल 1500 mm. त्यानंतर टेन्साईल फोर्स म्हणजे P ची व्हॅल्यू दिलेली आहे 12 किलोन्यूटन, म्हणजेच 12 × 10⁻³ न्यूटन असेल. म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.25 आणि ई ची व्हॅल्यू दिलेली आहे 200 × 10⁻³ न्यूटन पर mm². तर किलो न्यूटनला आपण न्यूटनमध्ये कन्वर्ट केलेला आहे बाय मल्टिप्लाइंग 10⁻³ तर तुम्हाला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही आणि चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही ह्या दोन व्हॅल्यूज ह्या फाइंड आउट करायच्यात. ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये ई ची व्हॅल्यू दिलेली होती का? नाही. तर ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ दिलेलं होतं. तर ह्याचा कसा वापर करायचा ते पाहूत आपण. तर दोन पद्धतीनं तुम्ही स्मॉल ई हा कॅल्क्युलेट करू शकता. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू ई इंटू 1 - 2 म्यू. तर ह्याच्यामध्ये ई लिनियर स्ट्रेन आपल्याला माहीत नाही आहे, तर तो लिनियर स्ट्रेन आपण पहिल्यांदा काय करू, फाइंड आउट करून घेऊ. तर लिनियर स्ट्रेन, तर ह्याच्या अगोदर आपण लिनियर स्ट्रेनचा कुठला फॉर्म्युला पाहिला आहे? स्मॉल ई इज इक्वल टू चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. तर चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल माहिती आहे का आपल्याला? नाही. तर ह्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये तो दिलेला होता, पण या प्रॉब्लेममध्ये तो दिलेला नाहीये. तर स्मॉल ईचा अजून दुसरा फॉर्म्युला आहे का इन टर्म्स ऑफ ई? फर्स्ट चॅप्टरमध्ये झालेला. आहे का? आठवत नसेल रिव्हिजन करत जावा, बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे मी. तर स्मॉल ई, तर आपण हुक्स लॉ डिफाईन केलेला होता, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आणि कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. तर त्यामध्ये स्ट्रेन आपण लेफ्ट साईडला घेतल्यानंतर स्मॉल ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई हा एक फॉर्म्युला असणार आहे आणि डेल्टा एल डिवायडेड बाय एल हा एक फॉर्म्युला असणार आहे टू कॅल्क्युलेट स्मॉल ई किंवा लिनियर स्ट्रेन. तर यामध्ये आपण पहिल्यांदा डेल्टा एल पण कॅल्क्युलेट करू शकतो. तर डेल्टा एलचा फॉर्म्युला काय? जर हाच फॉर्म्युला वापरायचा असेल तर फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, डेल्टा एल हा कॅल्क्युलेट करावा लागेल. तर डेल्टा एल कसा कॅल्क्युलेट करणार? जर हाच फॉर्म्युला वापरायचा असेल तर डेल्टा एल कसा कॅल्क्युलेट करायचा? PL डिवाइडेड बाय ई. तर PL डिवायडेड बाय AE या फॉर्म्युलानं आपण डेल्टा एल हा कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी P पण दिलेला आहे लोड, नंतर एल पण दिलेला आहे 1500, एरिया B × T होईल आणि E पण दिलेला आहे. तर या सर्व व्हॅल्यूज पुटअप करून तुम्ही डेल्टा एल पण काढू शकतात आणि ती व्हॅल्यू पुटअप करून E कॅल्क्युलेट करू शकतात. किंवा सेकंड मेथड आहे स्ट्रेस डिवायडेड बाय कॅपिटल E. स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा? तर स्ट्रेस असणार आहे P/A. तर P/A डिवायडेड बाय E. तर P ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12 × 10⁻³. तर हा एरिया खालती नेलेला आहे आपण. एरिया आहे 20 × 20. विड्थ आणि थिकनेस दोन्ही 20 दिलेले आहेत. तर 20 × 20 हा एरिया होईल. ई ची व्हॅल्यू दिलेली आहे 200 × 10⁻³. तर P/A डिवायडेड बाय E. तर स्ट्रेस कॅल्क्युलेट करून स्ट्रेसची व्हॅल्यू डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस.
त्याच्यावरनं तुम्हाला स्मॉल ई ची व्हॅल्यू भेटणार आहे 1.5 इंटू 10⁻⁻⁴. कुठल्याही मेथडनं कॅल्क्युलेट करा, स्मॉल ई ची व्हॅल्यू एवढीच येणार आहे 1.5 इंटू 10⁻⁻⁴. डेल्टा एल बाय एल न काढा किंवा सिग्मा बाय ई न काढा, जी मेथड तुम्हाला सोपी जाईल त्या मेथडनं कॅल्क्युलेट करा. दोन्ही मेथडनं स्मॉल ई 1.5 इंटू 10⁻⁻⁴ येणार आहे. लक्षात. तर डेल्टा एल पहिल्यांदा इथे तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल जर ही मेथड वापरायची असेल तर, किंवा डिरेक्टली सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल ई. सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए. लोड दिलेला आहे 12 इंटू 10⁻³ एरिया रेक्टँग्युलर बार आहे त्याच्यामुळे 20/20 आणि कॅपिटल ई दिलेला आहे 200 इंटू 10⁻³ तर तुम्हाला स्मॉल ई स्ट्रेन भेटेल 1.5 इंटू 10⁻⁻⁴. आलेली ई ची व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुटअप करणार आहोत आणि डेल्टा व्ही बाय व्ही हा फाइंड आउट करणार आहोत. पुढच्या स्टेपमध्ये काही चेंजेस नाही आहेत. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू स्मॉल ई ची व्हॅल्यू 1.5 इंटू 10⁻⁻⁴ इंटू 1 - 2 μ. तर म्यूची व्हॅल्यू 0.25 दिलेली आहे. तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही तुमचा येईल 7.5 इंटू 10⁻⁻⁵ किंवा 0.75 इंटू 10⁻⁻⁴. तर हे झालं तुमचं व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. तर या व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचा वापर करून आपण चेंज इन व्हॉल्यूम हे कॅल्क्युलेट करणार आहोत. चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू ई इंटू 1 - 2 μ. डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू 7.5 इंटू 10⁻⁵ असेल. तर व्हॉल्यूम परत रेक्टँग्युलर सेक्शन आहे त्याच्यामुळे एल इंटू बी इंटू थिकनेस. तर लेंथ दिलेली आहे 1500, विड्थ आहे 20 आणि थिकनेस आहे 20. तर यावरनं तुम्हाला व्हॉल्यूम भेटणार आहे 600 इंटू 10⁻³ तर डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही 600 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 7.5 इंटू 10⁻⁵. त्यावरनं तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम भेटेल 45 mm³. जर यंग्स मॉड्युलस दिलेला असेल तर सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल ई या फॉर्म्युलानं तुम्ही स्मॉल ई हा कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि जर चेंज इन लेंथ दिलेली असेल तर स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय एल या फॉर्म्युलानं तुम्ही स्मॉल ई हा फाइंड आउट करू शकतात. तर स्मॉल ई हा फाइंड आउट करण्यासाठी नंबर ऑफ फॉर्म्युलेज आहेत. डेल्टा एल डिवायडेड बाय एल, सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल ई किंवा डेल्टा बी डिवायडेड बाय बी किंवा डेल्टा टी डिवायडेड बाय टी किंवा डेल्टा डी डिवायडेड बाय डी. तर कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे हे गिवन प्रॉब्लेमचा डाटा ह्याच्यावरती डिपेंड असेल. जर गिवन प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर चेंज इन विड्थ दिलेली असेल तर हा फॉर्म्युला तुमचा डेल्टा बी डिवायडेड बाय बी होणार आहे. चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये चेंज इन थिकनेस असं दिलेलं असेल तर हा फॉर्म्युला डेल्टा टी डिवायडेड बाय टी होणार आहे. तर स्ट्रेनचे डिफरंट फॉर्म्युले जे आहेत ते कशा पद्धतीनं वापरायचे आहेत हे प्रॉब्लेमच्या गिवन डाटावरती डिपेंड असणार आहेत. तर इथं गिवन डाटामध्ये कॅपिटल ई दिलेला आहे त्याच्यामुळे आपण सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल ई स्ट्रेनसाठी युटिलाइज केलेला आहे.
जर चेंज इन लेंथ दिलं असतं तर डेल्टा एल डिवायडेड बाय एल हा फॉर्म्युला आपण युटिलाइज केला असता. जर चेंज इन विड्थ दिलं असतं तर आपण डेल्टा बी डिवायडेड बाय बी हे आपण युटिलाइज केलेलं असतं. या टाईपमध्ये तुमचा थर्ड टाईपचे न्यूमेरिकल्सचे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही असेल आणि चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा व्ही असणार आहे. तर प्रॅक्टिस प्रॉब्लेम